आजच्या दिवसातील तिसरा सामना सांगली विरुद्ध वडगाव. सामना सुरू होतोय. गोलंदाज करण. पहिला चेंडू नाथ यांच्या बॅटमधून लेग साईडच्या दिशेने हवा मारलाय. चौकार. पहिला चेंडू 4 धावांसाठी. दुसरा चेंडू सामना करतोय तो नाथ. ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईड बॉल. अवांतर धाव. या अवांतर धावसंख्या होती ती 5. पुढचा चेंडू सामना करतोय तो नाथ. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा निर्णय वाईड बॉलचा. खराब गोलंदाजी करण यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 दिवस तिसरा दिवसातील तिसरा सामना सांगली विरुद्ध वडगाव. सांगली संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. वडगाव संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने हवेमध्ये मारलाय. पायाचं जेर होते का. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन विकेट. सुंदर फटका ग्राउंड शॉट मारलाय लेग साईडच्या दिशेने. गॅप मध्ये ढकलून काढलाय. 1 धावासाठी 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन विकेट. 2 धावांमध्ये भर झाल्या. धावसंख्या होती ती 10. सुंदर गोलंदाजी त्रिफळाचीत. नाथ आउट होऊन तंबूत परतायत. नवीन फलंदाज नाथ यांची जागा घेतो तो रोहित. चार चेंडू. नवीन फलंदाज आकाश. पुढचा चेंडू सामना करतो तो आकाश. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने मारलाय. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि खराब यष्टीरक्षण. परंतु एका धाव समाधान मानावं लागते. धावसंख्या वाढून होती ती 11. सुंदर असा फटका हवेमध्ये मारलाय. सुंदर झेल. सुंदर गोलंदाजी करण्याची. षटक समाप्त होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. 11 धावा.
बबलू. प्रवीण, फलंदाज प्रवीण पादून तंबूत परत आहे, त्याची जागा घेता येतो आकाश, सॉरी बबलू. नवीन गोलंदाज सचिन. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव. सचिन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक लागतो तो सचिन. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव दिल्या. धाव संख्या होती ती 12. सुंदर फटका लेगच्या दिशेने हवेमध्ये मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, झेल सोडलाय परंतु नक्कीच 6 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. धाव संख्या वाढली होती ती 14. पंच थांबा एक मिनिट. पंच थांबा, षटकार चेक करते थांबा. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहता येते गणेश चव्हाण आणि सचिन माळवे. एकच मिनिट. हा चालू होते. हा चेक केले, काय प्रॉब्लेम नाहीये, सामना चालू राहू दे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुढचा चेंडू सामना करतोय बबलू. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा निर्णय वाईड बॉलचा अवांतरामध्ये भर होते. धाव संख्या होती ती 15. पुढचा चेंडू एक धावासाठी खेळून काढलाय स्लिपमध्ये.
सुंदर फटका आकाश यांच्या बॅटमधून लेग साईडच्या दिशेने खेळलाय एक धावासाठी. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 आजच्या दिवसातील तिसरा सामना सांगली विरुद्ध वडगाव. सांगली संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. वडगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. एक षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 17. संपले. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19. पंच सामन्याला खूपच उशीर होतो बरं का. पंच तुम्ही मीटिंग घेत बसू नका, पटपट आवडून घ्यायचं सामना. काय पाहिजे बॉल. अजूनही सामने खेळवायचे आहेत, रोजच्या प्रमाणे उशीर करायचा नाहीये. नवीन गोलंदाज विशाल वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो विशाल आणि त्याचा सामना करतोय आकाश. पंच आतापर्यंत 2 चेंडू टाकून व्हायला पाहिजे होते. पुढचा चेंडू सामना करतोय आकाश. गोलंदाज विशाल लेग साईडच्या दिशेने फेकून मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर वाईड चेंडू. अवांतर धावांमध्ये भर. सुंदर रनिंग between the wicket. 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज. खराब क्षेत्ररक्षण सांगली संघाकडून. एक धाव. या एक धावसंख्या होती ती 23. गोलंदाज विशाल. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू बबलू यांचा. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर वाईड चेंडू. पंचांचा निर्णय वाईड बॉल.
पुढचा चेंडू विशाल यांचा, सामना करतो बबलू. पुन्हा एक निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी विशाल यांच्या मार्फत, सुंदर गोलंदाजी संघासाठी आपल्या. पुढचा चेंडू सामना करतोय बबलू. फुलटा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण पळून धावसंख्येमध्ये वाढ होत्या. धावसंख्या होत्या 25. निर्धाव चेंडू, षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. आजच्या दिवसातील पहिला सामना रुकुडी विरुद्ध निपाणी, या ठिकाणी रुकुडी संघ विजयी झाला होता. त्यानंतर इस्लामपूर विरुद्ध रत्नागिरी, या ठिकाणी रत्नागिरी संघ विजयी झालेला आहे. लेडीज जरा बाहेर नाही यायचंय, डाव्या सर नाही यायचं, फिरून जरा बॉल लागल उन्हाचा. नवीन गोलंदाज सचिन, वैयक्तिक पहिल्यांनी दुसऱ्यासाठी संघ सॉरी सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा संघ, धावसंख्या होती ती 27. आउट झाला बबलू. बबलू बाजून परत आहेत, त्याची जागा घेत आहे ते अनिल. मला पुढे बघू दे. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, 1 धावासाठी. धर बाबा,
काढून दे मला. स्टेटच्या दिशेने हवेमध्ये मारलाय चेंडू. सुंदर झेल. पुन्हा आउट झालाय. आकाश. आकाशांची जागा घेतो तो नवीन फलंदाज रोहित. पुढचा चेंडू सचिन यांचा सामना करतो रोहित. लक्षाच्या दिशेने हलका तरी खेळून काढलाय गॅप मधून. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या नंतर धावसंख्या होते ती 30. सुंदर गोलंदाजी. ब्लॉक मध्ये मारलेला चेंडू. एकच धाव. सुंदर गोलंदाजी. सचिन यांची आपल्या संघासाठी 2 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेत. षटक समाप्त होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 31. पंच सामना थांबवू नका पंच. अरे किती माणसं चहा पाणी पितायचा बाटल्या तुमच्या पाशी ठेवणं जवळ. नवीन गोलंदाज गणेश शेळके. सांगली संघाचे धडाकेबाज फलंदाज. वॉर्निंग बंद झाली. रत्नागिरी रुकडी आणि कराड संघाचे कॅप्टन आणि एक सांगली ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला गॅप मधून. सुंदर रनिंग बिटवीन विकेट. आउट. रन आउट. आताची एकच धाव आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सांगली संघाकडून. धाव संख्या होती ती 32.
वाईड चेंडू. यानंतरचा सामना रत्नागिरी विरुद्ध कराड. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला गॅपमधून. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावांसाठी चौकार. या चौकारासह धावसंख्या होती ती 37. शेवटचं षटक गणेश शेळके यांचं. हॅलो. हॅलो नमस्कार. मी रोकडी रमेश शिंदे. या ठिकाणी थोडीशी कॉमेंट करतोय. गोड समजून घ्यायचे आहे. आता असलेला सामना सांगली वर्सेस वडगाव. एक अतिथीचा सामना, फायनल पद्धतीचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. ह्याच्यानंतर होणारा सामना कराड वर्सेस रत्नागिरी. एक फायटर पद्धतीचा सामना. त्या ठिकाणी आमचे मित्र आकाश या संघामध्ये खेळत आहे. त्यांचं स्वागत आहे कराड कमिटीकडून. सामन्याला सुरुवात. रायचंद्र विकेट फॅन्सच्या उजव्या दिशेने बॉलिंग करताना चटपी चेंडू पॉईंटच्या डोक्यावर मारतो. सीमारेषेकडे जातो की काय बघूया. फिल्डर पाठीमाग आणि मला वाटतं एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. धावसंख्येत 1 न वाढ. धावसंख्या होती ती 43. षटक संपतंय. वडगाव संघाचा स्कोर होतो तो 42 आणि मला वाटतं 30 चेंडू मध्ये 43 धावाचं एक टार्गेट या ठिकाणी. 43 धावाचं टार्गेट ठेवलं होतं सांगली संघाकडून. बेचाळीस स्कोर पूर्ण होतोय. 43 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल तर. 8.2च्या सरासरीने हा सामना जिंकायचा असेल तर सांगली संघानं 8.2 या सरासरीनं धावसंख्या काढायच्या आहेत. कृपया वडगाव संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मारुती शिंदे एक पार्सल खेळाडू या ठिकाणी खेळतोय. एक भारत पाकिस्तान पद्धतीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर रत्नागिरी वर्सेस कराड बी. रत्नागिरी वर्सेस कराड अ.
या ठिकाणी शैलेश शेळके कुठे असतील त्यांनी मायाशी संपर्क साधून कमिटीला सहकार्य करायचं आहे. शैलेश शेळके, गणेश चव्हाण कॅप्टन, कृपया आपण मायाशी संपर्क साधा. वडगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचं आहे, कारण याच्यानंतर 3 मॅचेस असतील असं मला वाटतंय. वडगाव वर्सेस सांगली. वडगाव संघाने 42 धावाचं भलं मोठं टार्गेट सांगली संघापुढे ठेवलेलं आहे. 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 43 धावांचं टार्गेट सांगली संघ पूर्ण करतोय. बघा सांगली संघ आपलं फलंदाज लावून द्या. या ठिकाणी स्कोर बोर्डचं काम पाहतो ते माझे मित्र निवास शिंदे, म्हणजे आमची भावकी. खरोखर तुमचं कौतुक केलं पाहिजे. कृपया वडगाव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डर लावून घ्या ग्राउंडमध्ये. कराडनं टॉस जिंकलाय. थोड्या वेळात त्यांनी आपला निर्णय सांगायचा आहे. या सामन्याला कडक पंच विजय इंगवले आणि सागर शिंदे, एक डेव्हिड डफर्ड ऑस्ट्रेलियाचे महान पंच. या पद्धतीचा पंच विजय इंगवले आणि आपल्या भारताचे एक महान पंच ज्यांना भारतरत्न गौरवण्यात येईल थोड्या दिवसात, ते सागर शिंदे. या पद्धतीचे पंच या ठिकाणी सामन्याला पंचगिरी करतायत. सांगली संघाची प्रथम जोडी हीच ती जोडी ज्यानं सांगली सातारा कराड या ठिकाणी धुमाकूळ घातला होता. ती जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पोहोचते. क्रिकेट या ठिकाणी जे काय आपल्याला येतं हे ते दाखवून द्यायचं आहे. 43 धावाचं टार्गेट या संघ समोर ठेवलेलं आहे वडगाव संघानं. आणि या संघामध्ये एक आयकॉन खेळाडू मारुती शिंदे रोकडे या गावचा खेळाडू वडगाव संघाकडनं खेळतोय. त्याचं कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी संघाची पहिली जोडी गणेश आणि आरोन. स्ट्राईकवर आहे तो गणेश, एक हिटर बॅट्समॅन, चौकार षटकाची लायसन घेऊन फिरणारा बॅट्समॅन गणेश. कृपया पंच विजय इंगवले, सागर शिंदे, एक चांगले पंच, कडक पंच या ठिकाणी पंचगिरी करताय. सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया बॉलरचं नाव सांगा. दोन्ही संघाचे स्टेपनी खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहे. 12वा खेळाडू संघाचे दोन्ही स्टेपनी खेळाडू, म्हणजे कोण पंचर झाला तर त्याला घेतलं जातंय. स्ट्राईकवर आहे तो आरोन, खाली आहे तो गणेश. कृपया सामन्याला सुरुवात करायची. पंच संघाचं पहिलं षटक घेऊन होते वडगाव एक्सप्रेस. या पद्धतीची गोलंदाजी करणारा रायतून ओव्हर द विकेट पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. समोर आहे तो गणेश. कराड संघाने आपलं क्षेत्ररक्षणचे निर्णय घेतलेला आहे, तरी कोल्हापूर संघाने आपलं फलंदाज तयार ठेवा. याच्यानंतर होणारा सामना आता असलेला सामना एक फायनल पद्धतीचा सामना, आतिथ्याचा सामना, सुपर ओव्हर पर्यंत जाण्याची दोघांमध्ये क्षमता असलेला सामना. वडगाव वर्सेस सांगली. संघाचं पहिलं गोलंदाजी होतोय तो बाबलो, रायतून ओव्हर द विकेट. फुल करण्याचा प्रयत्न मिस होतोय, जातो लेग स्टंपच्या बाजूला. एक दैवत बॉल म्हणावं लागेल. लेग स्टंपच्या बाजूला वाईटचा इशारा. आपल्या आणि आपल्या संघाचं खाते खोलण्याचा प्रयत्न, पण वाईटच्या इशाराने एक धाव होते. आपल्या संघाचं खाते उघडतं या ठिकाणी. 43 धावाचं टार्गेट. परत एकदा बॉलर मार्कवर तयार. रायतून ओव्हर द विकेट. पंचाच्या बाजून स्टंपला घासून टाकणारा गोलंदाज. शॉर्टपिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, आणि मला वाटतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मिड ऑफच्या दिशेने मारायचा प्रयत्न, आणि एक या ठिकाणी पहिला सुरुंग लागतोय सांगली संघाला. पहिला धक्का मला वाटतं 0 रनावर.
परत येतोय तो एक चांगली पार्टनरशिप करण्याची ताकद असणारा फलंदाज या ठिकाणी परत येतोय अरुण. वडगाव एक चांगला संघ, अतिथीचा सामना खेळण्याची ताकद ठेवणारा संघ, अनुभवी संघ. कराड या संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. कोल्हापूर संघाने तयार राहायचं आहे. आता जातोय तो अरुणची जागा घेण्यासाठी जातोय तो आकाश. 43 धावाचं टार्गेट, 8.2 या सरासरी धावा काढाव्या लागतील सांगली संघाला. त्या सांगली संघामध्ये माझे मित्र गणेश या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरलाय. 6 षटकार मारण्याची धमक असलेला फलंदाज गणेश. सांगली संघाकडून त्याची आम्ही खाली पाहिली. रोकडी, विटा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणा या ठिकाणी खेळून आलेला खेळाडू गणेश या ठिकाणी आपल्या संघासाठी 43 धावाचं टार्गेट घेऊन मैदानात उतरतोय. पंच सामना फास्ट चालू करायचा आहे. या सामन्याला एक कडक पंच विजय इंगवले, सागर शिंदे काम पाहत आहेत. परत एकदा स्ट्राईकला आकाश. परत एकदा फाईन लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न, मिस होतोय, जातोय लेग स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा, अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 2. परत एकदा बॉलिंग रेटवर बबलो फुल करण्याचा प्रयत्न, जातोय मिड विकेटच्या दिशेने, मिस फिल्डिंग या ठिकाणी जातो सीमारेषेकडे. एक चांगला आणि या ठिकाणी सीमारेषा पार, चौकार. धावसंख्येत 4 न वाढ. चौकाराचं खातं उघडतोय या ठिकाणी. सकाळ दुकान उघडलं पण आता भवानी करतोय. एक चांगल्या पद्धतीचा बॅट्समन आकाश पहिल्या चेंडूवर चौकार मारून ते आपलं सांगतोय की 43 धावाचं टार्गेट मला काही मोठं नाहीये. परत एकदा बबलू राईट ऑन द ओव्हर द विकेट. पंचाच्या डाव्या बाजून गोलंदाजी करताना संघाचं मला वाटतं 3रा चेंडू. परत फुल टच मिड ऑफच्या डोक्यावरून जातो सीमारेषेकडे. मला वाटतं सीमा बार षटकार. इकडे शाहरुख, तिकडे सलमान, ऐश्वर्या फरार आणि हा षटकार. 6 न धावसंख्या वाढते. धावसंख्येत 6 न वाढ. धावसंख्या होती ती 12. 3 चेंडूमध्ये 12. एक षटकार, एक चौकार आणि 2 वाईट. सांगली संघ चिंतामणी ठिकाणी या राहणारा संघ. सांगली वर्सेस जयसिंगपूर संघ आम्ही या ठिकाणी शास्त्रीनगरमध्ये सामना पाहिला होता. एक उत्कृष्ट पद्धतीचा सामना आम्हाला पाहायला मिळाला होता सांगली संघाकडून. परत एकदा बबलू रायतून ओव्हर द विकेट करतोय. थोडंसं महागडं षटक. धावसंख्या होते ती 12. 3 चेंडू नंतर 12. 2 वाईट, 1 6 1 4. परत एकदा चला सामन्याला सुरुवात. परत फेल करण्याचा प्रयत्न, पुलटा चेंडू लागतोय पायाला पण रन काय होऊ शकत नाही. चोरटी धाव घेतोय आणि एक धावेने धावसंख्या परत एकदा वाढते. धावसंख्या होती ती 13. 4 चेंडू मध्ये 13 धावा. पॉवर प्लेचं 2 षटक, हाणामारीचं षटक, रगाड्याचं षटक या ठिकाणी हाणामारीचं षटक चालू आहे. बबलो संघाचं पहिलं षटक घेऊन येतो. 4 चेंडू टाकतो. धावसंख्या होती ती 13. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थर्डमॅन, स्लिप, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, सोड लेग, फाईन लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. एक चांगलं जाळं पेरतो या ठिकाणी बबलो पण त्याला काही यश येत नाहीये. सिटी मॅच आपली तर मैदानात आहे, घरी नाही आहे, त्यामुळे रोसून काय जाऊ नका. परत एकदा सामन्याकडे वळूया. बबलो अवांतर धावसंख्येत वाढ. वाईटचा इशारा. धावसंख्या होती ती 14. एक महागडं षटक. 4 चेंडूमध्ये 14 धावा. मला वाटतं वाईटचं पोतं घेऊन येतोय वडगाव संघ. जर्सी नंबर 1.
पॉईंटच्या दिशेने मारायचा प्रयत्न जातोय, पॉईंटच्या डोक्यावरून एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावसाठी पाहण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण करतोय सांगली संघ मला वाटतं. आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण करतोय. 3 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 5 चेंडूमध्ये 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा करतोय माझे मित्र आणि रिंगवले सजन. 43 धावाचं टार्गेट घेऊन उतरलेला संघ सांगली पहिल्या षटकामध्ये 17 धावा मारतो. अजून एक चेंडू शिल्लक. परतफेड करण्याचा प्रयत्न मिस होतो. बॅटच्या टप्प्यात काही येत नाही. हवा द्यायचं काम ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर. अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्येने 1 वाढ होते. धावसंख्या होती ती परत एकदा 18. थोडस महागडं षटक. या सामन्याला आवर्जून आमचे मित्र विजय शेळके आणि रिंगवले. दिवसभर त्यांनी कुठली मॅच पाहिली नाही, पण या सामन्याला मात्र आवर्जून मॅच पाहतायत. याच्यानंतर होणारा सामना कराड वर्सेस रत्नागिरी. परत एकदा हलक्या हाताने खेळतोय पॉईंटच्या दिशेनं. एकदा वर समाधान मानावं लागते. षटक कसं तरी संपतोय. मला वाटतं षटक संपतंय. 1 षटक आहे समोर. धावसंख्या होती ती 19. गणेशराव क्रिकेटचे नियम आहे 2 षटक झाल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. आपण ही टुर्नामेंट भरवलेला संघ आहात. तुमच्या ठिकाणी आम्ही खेळलोय. एक चांगला संघ तुमचा आहे. धन्यवाद आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल. आणि या षटकामध्ये 10 चेंडू टाकतोय बबलू. एक चांगला गोलंदाज या ठिकाणी लाईटून लाईन चुकतोय. आणि मला वाटतं पहिला वाईट, दुसरा वाईट, तिसरा वाईट, पण तो 4 नंतर 6 देतोय, नंतर 1 परत वाईट, मग 3 वाईट 1. 10 चेंडूचं षटक. मला वाटतं आतापर्यंत कराड संघ तुमचा याच्यानंतर सामना आहे. कृपया एनर्जी घालवू नका. एनर्जी चौकार षटकार मध्ये घालवा. आणि लिंगवले या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतो विजय शेळके. आज थोड्या दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी 70,000चं बक्षीस मारलेलं आणि लिंगवले त्यातलं थोडं आम्हाला त्यांनी पाठवलंय. सहकार्यांचं अनिल यांचं. संघाचं दुसरं षटक. एक संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं. धावसंख्या होती ती 19. या ठिकाणी माझे मित्र युट्यूब मालक थोडासा नाश्ता करतायत. खरोखर क्रिकेट म्हणजे काय की भावविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळविना शक्ती बोलून कैसे देव प्रसन्न उभा राही निवांत सेन्सी वाया. जो क्रिकेट खेळत नाही तो त्याचं आयुष्य वाया गेलं असं म्हणलं जातं. पण सामन्याला सुरुवात करा. विजय इंगवले, सागर शिंदे, कडक पंच डेव्हिड डफर्स आणि श्रीनिवास एक भारताचे आणि ऑस्ट्रेलियाचे महान पंच, माझे आवडते पंच, त्या पद्धतीची पंचगिरी इथं करतायत. विजय इंगवले, सागर शिंदे. परत एकदा सामन्याला सुरुवात. संघाचं दुसरं षटक. उलटा चेंडू मला वाटतं जातो मिड विकेटच्या डोक्यावरून आणि कॅच काय होत नाही. गचाळ क्षेत्ररक्षण वडगाव संघाकडून आणि 2 धावा त्यातून 2 त्या मुदतीमध्ये पूर्ण करतो सांगली संघ. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 21. माझे मित्र आणि रिंगवले सजन सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे टुर्नामेंट चालू आहे. श्रीनाथपंत डोंगरे गोसावी समाज कारवी नाका या ठिकाणी भव्य टेनिस बॉल स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. युट्यूबवर आपण पाहतोय. पूर्ण महाराष्ट्र या सामन्याचा आनंद घेतोय. सामन्याकडे जाऊया. सामन्याला सुरुवात. परत एकदा पूल करण्याचा प्रयत्न सोरलेच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव काय पूर्ण करत नाहीये. एक धावावर समाधान मागतो. एक समाधानी संघ म्हणावं लागेल. धावसंख्येत 1 न वाढ. धावसंख्या होती ती 22. 2 फायनल. त्याच्यानंतर होणारा सामना भारत वर्सेस पाकिस्तान या पद्धतीचा सामना या ठिकाणी आता होणार आहे. कृपया विकेटवर न पळू नका. पंच तुम्हाला तिथे उभे केले, लक्ष द्या. परत एकदा सामन्याकडे सुरुवात. चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टप्प्यात काही येत नाहीये. निर्धाव चेंडू गणेशांना सोडलेच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, पण शेवटच्या क्षणी प्रयत्न त्यांनी बदलला. आणखी हाताने खेळायचा प्रयत्न केला तोही होत नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल म्हणायला काय हरकत नाही. वडगाव वर्सेस सांगली या ठिकाणी सामना चालू असलेला पूर्ण महाराष्ट्र सामन्याला पाहतोय युट्यूबच्या मार्गदर्शनाकडून.
यानंतर सामना कराड वर्सेस रत्नागिरी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 23 सांगली संघाची. 43 धावाचं टार्गेट घेऊन उतरलाय संघ सांगली. वडगाव संघाने 42 धावा पूर्ण केल्यात. संघाचं दुसरं षटक. धावसंख्या होती ती 23. मला वाटतं अजून 20 धावांची गरज. अजून 20 चेंडू 20 धावांची गरज. परत गोल करण्याचा प्रयत्न फायनल शेरलेकच्या दिशेने. मारुती शिंदे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. थोडंसं कथा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होते सांगली संघाची. एक धाव धावसंख्येत परत वाढ. धावसंख्या होती ती 24. 19 चेंडू 19 धावांची गरज. फुलटा चेंडू मिड विकेट मिड ऑफच्या दिशेने जातो सीमारेषेकडे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करतोय गणेश. धावसंख्या 2 वाढ. धावसंख्या होती ती 26. दोन षटकाच्या समोर धावसंख्या होती ती 26. मला वाटतं 18 धावांची गरज. 18 चेंडू 18 धावा. वडगाव वर्सेस 17 धावांची गरज. सॉरी थोडंसं बालवाडी नापास असल्यामुळे त्यांनी चुकतंय. 18 चेंडू 17 धावांची गरज. सामना मला वाटतं सांगली संघाकडे फिरतोय. पण क्रिकेट आणि शरद पवारांचं राजकारण यामध्ये काही होऊ शकतं. कुठला खेळाडू कुठे चमकेले सांगता येत नाही. त्यामुळे क्रिकेट मॅच अजून ऑन आहे. मॅच संपलेली नाही. वडगाव संघ एवढा कच्चात नाही आहे. एक अनुभवी खेळाडू त्या वडगाव संघात खेळतायत. 18 चेंडू 17 धावांची गरज. संघाचं तिसरं षटक घेऊन होतोय. परत एकदा आकाश. पंच यानंतर मला वाटतं 3 सामने होतील आणि विजय इंगवले आणि सागर शिंदे पंचगिरी या सामन्यासाठी करतायत. माझ्या शेजारी स्कोर बोर्डचं काम पाहतोय तो निवास शिंदे कराडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू पद्धतीचा खेळाडू. अष्टपैलू खेळाडू कमी देता आम्ही या पद्धतीचा खेळाडू या ठिकाणी स्कोर बोर्ड लिहितोय. कमिटीला थोडंसं सहकार्य करतोय. आता मात्र या षटकात निर्णायक षटक होईल. विकेटची गरज. शॉर्ट चेंडू बॅटच्या बॉलच्या काही संपर्कात येत नाहीये. एक बाउन्सचा इशारा देतोय. 1 बाउन्स. आता तर परत बाउन्स टाकला तर 9 देण्यात येईल याची दक्षता घ्यायची बॉलरना. आकाश यांनी संघाचं तिसरं षटक. परत गोल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉलचा काही संपर्कात येत नाही. पॉईंटच्या दिशेने मारायचा फटका होता. जातो निर्धाव चेंडू. हवा द्यायचं काम करतोय अरुण. वडगाव वर्सेस सांगली 43 धावाचं टार्गेट. धावसंख्या पूर्ण होते 26. 17 धावांची अजून आवश्यकता. चेंडू बाकी. 16 चेंडू 17 धावांची गरज. 16 चेंडू. परत एकदा सामन्याला सुरुवात. चौथी चेंडू परत एकदा बीट होतोय. बॅट्समनच्या टप्प्यात काही येत नाहीये आणि मला वाटतं थोडासा भुकेला खेळाडू 3 बॉल सलग खातोय. उपाशी बॅट्समन मला काही हरकत नाही. सलग 3 चेंडू खातोय. बघूया परत एकदा सामन्याला सुरुवात. सांगली वर्सेस वडगाव. परत फेल करतोय. शेरलेकच्या दिशेने सीमा रेषा. मला वाटतं एक चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. 2 धावसंख्या होती ती 28. 28. 2 ओव्हर 4 चेंडू. मला वाटतं अजून 14 चेंडू शिल्लक.
14 चेंडू 14 धावांची 15 धावांची गरज. परत एकदा स्ट्राईकवर आहे तो आकाश. परत एकदा आकाश बीट होतोय. थोडासा बॉल लागतोय. हेल्मेटची गरज काय असते या ठिकाणी आपल्याला कळतंय. धावसंख्या होती ती 29. याच्यानंतर होणारा सामना एक फायनल पद्धतीचा सामना कराड वर्सेस रत्नागिरी. परत एकदा आकाश अरुण यांना गणेश यांना परत एकदा पॉईंटच्या डोक्यावरून खाली फिल्डर आणि कॅच सुटतोय. 2 धावा पूर्ण करतोय. हसत खेळ संघ खेळतोय सांगली संघ. त्यांना माहिती आहे टेन्शन घ्यायचं नाही. स्कोर होतोय. या ठिकाणी चांगले किपरिंग करतोय मारुती शिंदे वडगाव संघाचा खेळाडू. 12 चेंडू 12 धावांची गरज. या ठिकाणी युट्यूबचा आपण जो महाराष्ट्रभर लाईव्ह बघतोय त्या कुणाच्या मार्गदर्शनाखाली युट्यूबच्या मार्गदर्शनाखाली बघतोय. या ठिकाणी कॅमेरामॅन आहेत ते कारण कदम आमचे मित्र आणि होणार पण तेच. या ठिकाणी कॉम्प्युटरवर माझे मित्र बसलेले स्कोरवर आपल्याला आपण जे पाहतोय प्रत्येक चेंडूचा स्कोर आपण पाहतोय त्यांच्या सहकार्यातून. त्यांचं नाव आहे तेजस कदम. एक चांगलं युट्यूब या ठिकाणी आपण पाहतोय. आणि लिंगवले सजन त्यांच्या पूर्ण संघाचं कौतुक करावं लागेल कारण ही मानाची टुर्नामेंट आहे. आपण जातीसाठी माती खाऊ या पद्धतीची या ठिकाणी टुर्नामेंट आपण भरवतो. पण काही संघ या टुर्नामेंटला खेळायला आले नाही त्यांचा आभार मानतो मी. कारण संघ हा आपला आपण 362 दिवस धनापाणी पोरवाया समजत असतो पण एक दिवस आपल्या जातीसाठी आणि क्रिकेटसाठी द्यावा आम्ही अशी सर्वांना युट्यूबच्या मार्फत विनंती करतो. परत एकदा सामन्याकडे वळूया. 3 षटक पूर्ण 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडू 12 धावांची गरज. सामना कृपया पंच तुम्हाला वारंवार विनंती करतोय मीटिंग घेऊ नका. संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. याच्यानंतर तर क्रिकेट वडगाव संघाने वेळ केला. आता 2 रनची पॅनल्टी देण्यात येईल असं कमिटीचा निर्णय आहे. आता मात्र तुम्हाला वडगाव संघाला थोडासा चमत्कार करावा लागेल. संघाचं 4थं षटक घेऊन येतो रोहित शर्मा. या पद्धतीचा गोलंदाज आपल्या भारताची कॅप्टनगिरी जो करतो तो रोहित शर्मा. एक ICC वर्ल्ड कप मध्ये फायनल पर्यंत गेला होता संघ पण मिळतो हेड यानं तो आपला वर्ल्ड कप स्वतःच्या हिमतीवर घेऊन गेला. त्याच पद्धतीचा बॅट्समन गणेश वर्सेस आकाश वर्सेस रोहित. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू फुल करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. सिलेक्शन मिड विकेटच्या डोक्यावरून खाली फिल्डर. कॅच काय होत नाही. 2 धावसंख्या पूर्ण करतोय. धावसंख्येत 2 न वाढ. याच्यानंतर होणारा सामना प्रेक्षकांनी दक्षता घ्यायची आहे. कराड वर्सेस रत्नागिरी. पंच पिच मध्ये खेळ देऊ नका. त्यांना वॉर्निंग द्या नाहीतर इथे पेनल्टी देण्यात येईल. सांगली संघ पिच मध्ये कृपया खेळू नका. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे. परत एकदा फुल करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता गणेश यांचा. मिस होतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय वाढ नाहीये. धावसंख्या होती 33. आकाश 3 षटक आणि 2 चेंडूचा खेळ पूर्ण. अजून 10 बॉल शिल्लक. 10 धावांची गरज. सांगली वर्सेस वडगाव संघाने 42 धावाचं टार्गेट पूर्ण करताना 33 धावावर खेळतोय संघ. परत फेल करण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि मला वाटतं कॅच आउट आणि चांगली विकेट. चांगला धक्का बसतोय. दुसरा धक्का सांगली संघाला. आकाशांच्या रूपात आकाशची जागा घेण्यासाठी जातोय तो. बॅट्समनचं नाव सागर माळी. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. मॅच संघाकडे होतोय. पंच सामना चालू करा पटपट. थोडस रनिंग घ्या सागर.
या ठिकाणी नाबाद मॅच मारून यायचे आपण. थोडासा सामना सांगलीकडे झुकतोय. 3 षटक आणि 3 चेंडूचा खेळ पूर्ण आणि 9 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या पाहिजे ती 10. परत एकदा बॉलिंग रेडीवर आहे तो रोहित. परत फुल करतो मिड विकेटच्या डोक्यावरून. सेलेक्शन विकेट डोक्यावरून सॉरी. आणि 2 धावा परत एकदा पूर्ण करतोय सांगली संघ. निवांत खेळतोय. धावसंख्या 2 वाढ. धावसंख्या होती ती 35. 8 चेंडू 8 धावा. याच्यानंतर होणारा सामना कराड वर्सेस रत्नागिरी. कराड संघाचे कोच अनिल इंगवळे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. परत षटपी चेंडू मिडऑफच्या दिशेनं. परत एकदा 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्येत परत एकदा 2 वाढ. सहा धावांची गरज. चेंडू शिल्लक 7 चेंडू 6 धावांची गरज. पॉईंटच्या डोक्यावर मारला फटका. सीमारेषा काय रोखू शकणार नाही. 4 धावा. आणि या ठिकाणी सांगली संघ सामना जिंकला आहे. त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा. कराड क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 सामने आहेत. कराड संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.